हवामान विभागानं जसा अंदाज वर्तवलेला आहे, पावसाचा मुक्काम 10 जिल्ह्यांमध्ये वाढलेला आहे। या ठिकाणी 23 ते 24 मार्च रोज वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। राज्यामध्ये आपण पाहतो सध्या एकीकडे पाऊस आहे आणि दुसरीकडे उष्णतेची लाट, अशी परस्पर विरोधी वातावरण तयार झालेलं आहे। अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे। तर आपण बघतोय सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे। जालन्याच्या शिरसवाडी शिवारात गारपिटीमुळे कांदा बीज पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडले। जालना तालुक्यातील शिरसवाडी परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं कांदा बीज पिकाची लागवड केली होती, ती फुलवलेलं होतं। मात्र अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे। त्यामुळे या नुकसानीचा तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करतायत। आणि जालन्यामध्येच गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या नुकसानाचे पंचनामे तत्काळ करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे। जालना जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये जो अवकाळी पाऊस झालाय आणि जी गारपीट झाली आहे, त्यामुळे शेती पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत। या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा ही सगळी पिकं, तसंच द्राक्ष, आंबा, केळी आणि मोसंबी या फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय।